क्वालिफायर मॅच इथे तिला सुरुवात होतीये। एका बाजूने शिरवली संघ त्यांच्या विरोधामध्ये बोकरपडाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। शिरवली संघाने टॉस जिंकला, प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत आणि 3 षटकांची मॅच असेल। चला विनंती मित्रांनो, स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही विनंती आहे। पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, ओहो रिले कॅच, विकेट, फलंदाज बाद। रिले कॅच तुम्हाला पाहायला मिळाला। ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल। बाद झालेत प्रणित पाटील, शून्यावरती गोल्डन डकचे शिकार ते ठरतायत। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पहा। भूषण यांच्याकडून सेल ड्रॉप झाला, समोरून येणारे क्षेत्ररक्षक होते रेवनाथ, त्यांनी सेल टिपला आणि चांगला सेल पाहायला मिळालाय। विकेट आली पहिली, तेजस यांना पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली। दीप पाटील, पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी दीप पाटील यांनी देखील केली होती। दीप पाटील आणि दीप पाटील ही जोडी मैदानावरती आहे। तेजस बॉलिंग ट्रॅक वरती, यावेळेस देखील फाईनल क्षेत्रामध्ये संधी, काही काळ वाटलं की हातामध्ये बॉल जाईल, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, डीप फाईनल सीमारेषच्या पलीकडे, एज अँड बाउंड्री। चार धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट। ओव्हर नंबर फर्स्ट इज इन प्रोग्रेस। दीप पाटील अँड आदि पाटील टू बॅटर इन द मिडल। 4 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल। एका धावेची प्राप्ती झाल्यानंतर मात्र धावपलक पुढे जाईल। 5 धावा धावपलकावरती आहेत। 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 1 विकेट। ओव्हर नंबर फर्स्ट इज इन प्रोग्रेस। बॉलर तेजस ऑन द बॉलिंग मार्क। आमदार चषक 2025 भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजची 3री रात्र या स्पर्धेची, परंतु अतिशय देखणं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं। कोरेगावकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 7व्या पर्वामध्ये, आमदार चषक 2025। आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे पंचांकडे, अपील पंचांनी फेटाळली। डॉट बॉल, विजा चमकतात पाठीमागच्या बाजूला। 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। फाइव रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट। आज कूल क्लायमेट आहे, 2 दिवस खूप गरमी आपण पाहिली। यावेळेस हवेमध्ये बॉल उंच गेलाय, 2 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल पडलाय। 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। 2 धावांच्या साहाय्याने धावपलक पुढे जाईल। 7 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे। 7 धावा धावपलकावरती आहेत। पाठीमागच्या मॅच मध्ये खूप आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली होती दीप पाटील आदि पाटील या जोडीची। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती पाहायला मिळेल। सुरुवातीला आदि पाटील यांनी चांगली बॅटिंग केली, परंतु डावाला फिनिशिंग टच दिले होते दीप पाटील यांनी। 7 लॉस ऑफ द 1 विकेट। व्हेरी फर्स्ट बॉल विकेट आली। प्रणित पाटील अगदी शून्यावरती बाद झाले। तेजस बॉलिंग ट्रॅक वरती, ऑफ स्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट केलं बॉलला आणि सफल झाले होते फलंदाज
षटक संपलंय. पंचांनी षटक समाप्तीची घोषणा केली. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 7 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. चला मित्रांनो स्पीडअप करा. आता अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 2 दिवस अगदी 5 ऑलमोस्ट वाजले होते, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. 7 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज भूषण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 साठी भूषण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. क्वालिफायर मॅच तुम्हाला पाहायला मिळते. डे 1 ला आपण पाहिलं पाषाणे संघ क्वालिफाय या ठिकाणी झाला होता. चांगलं क्रिकेट पाषाणे संघाच्या माध्यमातून खेळलेलं आपण पाहिलंय. काल अगदी अंबेशिव संघ क्वालिफाय झालेला आपण पाहिला. आणि आज कोणता संघ क्वालिफाय होतोय हे चित्र मात्र पाहायचे. काल सुपर ओव्हरचा थरार क्वालिफायर मॅच मध्ये पाहायला मिळाला. वाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार देखील काल क्वालिफायर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक वाईट बॉल. अतिरिक्त धावा मात्र या ठिकाणी येत आहेत आणि त्या माध्यमातून धावफलक पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 रन लॉस ऑफ दी 1 विकेट. आडव्या वाटणे प्रहार करण्याचा प्रयत्न. आणखी एक बॉल डॉट आलाय. 1 मोर डॉट डिलिव्हरी. 9 रन लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 2 इज इन प्रोग्रेस. समोर दिशेने आक्रमण केलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम फटका. ओव्हर पिच बॉल होता हाफ वाली आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. षटकार. दीप पाटील आक्रमण करतायत. 4 बॉल मध्ये 11 धावांवरती नाबाद आहेत. फुल टॉस बॉल हवेत उंच गेलाय. जास्ती दूर गेला नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दीप पाटील यांची देखील खेळी संपली आहे. विकेट. विकेट. ओव्हर नंबर 2 इज इन प्रोग्रेस. रितेश आगीबले मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती 15 धावा धावफलकावरती आहेत. आधी पाटील अजून देखील मैदानावरती आहेत. त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. पहिला डाव अर्धा या ठिकाणी संपलाय. 15 लॉस ऑफ द 2 विकेट. रितेश आगीवले आणि आदी पाटील ही जोडी मैदानावरती. भूषण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये जबरदस्त क्रिकेट शिरवली संघाने खेळले होते. 89 धावेंपर्यंत मजल त्याने मारले होते आणि त्याच्यामध्ये भूषण कमालीची बॅटिंग केली होती. 10 बॉल मध्ये 41 धावा त्याने बनवल्या होत्या. ऑन साइडला हा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला. थोडंसं फंबल झालंय परंतु एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. 16 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदी पाटील आणि रितेश आगीबले ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. चला मित्रांनो स्पीडअप करा. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे.
16 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जात आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळं थोडासा त्रास खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या संघनायकाला होत असतो. फुलरलेनचा बॉल फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला एकच धाव प्राप्त होईल. आणि खरं तर कॅप्टनसाठी डोकेदुखी ही असते की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. ज्यावेळेस स्ट्राईक बदलते लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळतंय. आणि त्याच कारणास्तव क्षेत्ररक्षकांची थोडीशी जास्त पळापळ होताना पाहायला मिळते. कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती 17 लॉस ऑफ द 2 विकेट. क्लीन बोल्ड. यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे बॅट्समन प्लेड ऑन झालेत. आता प्लेड ऑन म्हणजे काय हा बहुतेक लोकांच्या मनामध्ये बसणारा प्रश्न आहे. प्लेड ऑन म्हणजे पहिला बॉल बॅटला लागला आणि नंतर स्टंपवरती जाणे त्याला प्लेड ऑन म्हणतात. 17 लॉस ऑफ द 3 विकेट. 17 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. एका षटकाचा खेळ अद्याप शिल्लक आहे. निवृत्ती बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. आधी आणि करण ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निवृत्ती. चला विनंती आहे मित्रांनो थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ या ठिकाणी घेऊ नका ही अतिशय महत्वाची सूचना आपणाला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून झाली आहे चूक आणि चुकीला या खेळामध्ये माफी नाही. चौकार. आणि चौकार अर्जित केला. अदीप पाटील आक्रमण करतात. 21 धावा धावपलकावरती निवृत्ती यांच्यावरती मात्र पहिलाच बॉल त्यांचा होता आणि त्यांच्यावरती हल्ला बॉल केलाय. दबाव आता निवृत्ती यांच्यावरती देखील असणार आहे. कारण पहिल्या बॉलवरती चौकार लगावल्यानंतर कुठलाही गोलंदाज त्याच्यावरती मनोवैज्ञानिक दबाव हा येत असतो. त्यावेळेस देखील अप्रतिम टायमिंग. व्हॉट अ शॉट दॅट इज ब्युटिफुल. सो एलिगंट. सो ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. Thank you. 27 loss of the 3 wicket. हेलिकॉप्टर आदि पाटील. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. What a shot that is. निवृत्ती बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल. पुढे एकदा हाफ ट्रॅकर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय षटकाराकरिता. 1 more विकेट. षटकार. सात बॉल मध्ये 19 धाव्यांवरती आधी नाबाद आहेत आणि जबरदस्त हुक करतात बॉलला. ज्यावेळेस ते हुक करतात त्यावेळेस तुम्ही बॅट स्विंग पहा आणि त्यांचं शरीर देखील त्या बॅटच्या सोबत पूर्ण 360 डिग्री मध्ये फिरतं. हे आधी यांचं वैशिष्ट्य आहे. आणि बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन बॅट स्विंग खूप चांगलं आहे. आधी यांचं 19 धाव्यांवरती ते नाबाद आहे. 7 बॉल मध्ये 19 बनवल्यात. 33 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक आहे आणि आतापर्यंत 16 धावा इथे आल्यात. पुन्हा एकदा हुक करत असताना बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. आदि पाटील
मेन ऑन दी फायर. वन मोर बिग हिट. 3 इन अ रो. 39 धावा धावपलकावरती. बदल्यामध्ये शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या तब्बल 22. 39 धावा धावपलकावरती. निवृत्ती यांच्यावरती आक्रमण केलंय आणि धावफलक कुठेतरी धावांची कोंडी निर्माण झाली होती. ती कोंडी फोडली आहे. 4 इन अ रो. जबरदस्त बॅटिंग आहे. क्या बात आहे आधी पाटील तुम्हारी. अप्रतिम बॅटिंग. षटकारांचा पाऊस त्याने मैदानावरती पाडलाय आणि लगातारचा 4था षटकार आधी पाटील यांच्या बॅटमधून. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेस देखील 5 सिक्सेस इन अ रो. आधी पाटील साठी सर्वांचे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साठी अप्रतिम बॅटिंग. 5 सिक्सेस इन अ रो. 10 बॉल मध्ये 37 धावा त्याने बनवल्यात. 370च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना 37 आणि या डावाला फिनिशिंग टच त्याने दिलेत. आणि सन्माननीय मुजमिल बाबा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आदी पाटील यांच्यासाठी जमा झालेलं आहे. अप्रतिम बॅटिंग आदी पाटील. जय हो. ओ लाल मोरी पत रखियो बला. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आणि आता 18 बॉल 52 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. रोहन
आमच्या समवेत जोडले गेलेत. काय धुपाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बोकरपाडा या संघाच्या वतीने आपण पाहिलं तर अदीप पाटीलने आज सर्व प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ऑन साइडला पहिलाच बॉल आपण पाहतोय. भव्य स्वागत करण्यात आलंय रितेशचं. बॉल सीमा पार षटक्या. दोन्ही संघ आपण पाहिलं तर एकाच ताकदीचे कॅलिबरचे आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर हा षटकार पाहायला मिळालाय. संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला षटकार आपण पाहिलेला आहे. हो या सरमॅन या ठिकाणी बॅटची थोडीशी 38 कडा आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि परंतु या ठिकाणी व्यवस्थित संपर्क नाही आहे असंच म्हणावं लागेल. मागे फक्त आणि फक्त डॉट बॉल. हो आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय स्ट्रोक आपण पाहतोय. ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अदीप पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली आणि आता त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जरूर आता ठोसा या ठिकाणी दिला जातोय. बॉल सीमा पार षटकार. आणि आता संघाची धावसंख्या 12 वरती आहे. शेरवली संघ देखील आपण पाहतो या मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न जरूर करेल. यावेळेस ऑन साइडला उडवलाय शतरक्षक वेगाने आलेत. चांगलं जजमेंट आणि झेल टॉप. कदाचित असा झेल या अगोदर आपण पाहिला होता. रिले कॅच टिपण्यात आला होता शिरवली टीमने या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिला. जबरदस्त झेल. याच मॅच मध्ये तो झेल टिपला होता. अर्थातच आपण पाहिलं तर दोन खेळाडू पहिल्याच मला असं वाटतं की पहिल्याच बॉलवरती तो झेल होता आणि रिले कॅच. शॉट ऑफ प्लेन पडल्यानंतर आपण पाहिलं तर अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 14. सुरुवात याही संघाची धमाकेदार पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला 2 षटकामध्ये तब्बल फक्त 17 धावा होत्या. परंतु इथे सुरुवात चांगली आहे शिरवली संघाची. शेवटचा बॉल आणि तो राहिला गोलंदाजाच्या नावावरती. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना संघाची धावसंख्या 14 म्हणजे येणारे 12 बॉल आणि आता विजयासाठी तब्बल 38 धावांची गरज. ट्रॉफी तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये अर्थातच 2026 ला एक भव्य आणि दिव्य स्वरूप घेऊन याच कडानगरीमध्ये पाहायला मिळेल. तब्बल 8 बाईक सहित ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमचे अत्यंत जवळचे मित्र विकास पाल आपले स्वागत आहे. क्रिकेटचे वेडे आहेत मग स्पर्धा कुठे असू दे सातत्याने 1 ते 2 मॅचेस पाहण्यासाठी देखील ते अगदी आपण पाहतोय उपस्थित राहतील आणि राहतात सुद्धा. 12 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. नोव्हेंबर डिसेंबर पासून त्या स्पर्धेचे प्रवेश चालू होणार आहेत. प्रथम येणाऱ्या 48 ग्रामीण संघांना प्राधान्य दिलं जाईल. 12 बॉल 38 ची गरज. गोलंदाज अदीप पाटील. ज्या आधीने अगदी आपण पाहिलं तर 5 बॉल 5 षटकार मारलेले आहेत तोच आधी
सध्या तरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याचं देखील स्वागत करण्यात आलंय. बॉल सीमा पार वाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर फेज मधून बॉल चालला सीमा पार षटकार. करायला मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये काय जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट. सध्या तरी शिरवली संघ देखील आपण पाहतोय. दोन्ही संघ मी मगाशी सांगितले अगदी दोन संघांना परास्त करून पुढे सरकलेत. चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फल न झाला बाद. मोठी विकेट अर्थात भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का शिरवली संघाला. आणि आता आपल्याला याचं उत्तर जरूर मिळेल या मॅच मध्ये असली कोण आणि नकली कोण. कारण दोन संघांना परास्त करणारे हे दोन संघ आता तिसऱ्या फेरीमध्ये खेळतात. 20 धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. करंट रन रेट आपण पाहिलं तर 15.00 पाहायला मिळतोय. परंतु आता रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल 19.20 गतीने धावा बनवाव्या लागणार आहेत. या सन्मान आमचे नियाल भाई स्वागत आहे आपलं. थोडेसे लेट पण थेट. ऑटोचे डीलर आहेत ते. बरोबर आहे. 10 बॉल आणि आता 32 धावांची गरज. ओ या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रॉंग अपील करण्यात आली. कदाचित तुम्ही क्वाड बिहाइंडची अपील स्क्वेअर लेग पंचांकडे करू शकत नाही. तुम्हाला मुख्य पंचांकडेच जावं लागेल. आणि आता त्या ठिकाणी पंच देखील सहमत नाही आहेत. अगदी शहबाजाच्या बुबेऱ्यांचा जो कटआउट तुम्ही समोरच्या दिशेने पाहतात त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला ना तर मुजम्मिल बाबा यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बाबा की जय हो. ऑन साइडला चेंडूला वळवलंय. बॉल चालला मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि आता थोडस शांत खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये. कदाचित गोरेगाव नगरीमध्ये आल्यानंतर अजून एक बाबा मला आठवतात. 8 बॉल 31 काय श्याम बाबा. 8 बॉल आणि 31 ची गरज. ऑन साइडला खेचून मारलेला स्टोक. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले केलेत आणि अखेर बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेक आपण करू. एक्झॅक्टली बाळासर आम्हाला सांगतात की आपण आता सरळ जाऊया टेक्निकल रूम मध्ये जिथे निरंजन सावंत आहेत. ऑफिशियल आमचे अपडेटर आहेत ओमसा एमटीसी स्पोर्ट्सचे. आणि लगेचच तुम्हाला दूध का दूध और पानी का पानी असा त्या ठिकाणी क्लिअर डिसिजन पाहायला मिळेल. सेफ आहे लक्षात असू द्या. किमान आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या. निरंजन सावंत सर आम्हाला सांगतात. अगदी आपण पाहतोय हवेमध्ये संचार करत होता असंच म्हणावं लागेल. फ्लाय झाला. अडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न. आतली कडा लागली. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय घरंगळत. तोपर्यंत एक कैसा मिळणार आहे. सिंगल डबल आता काम चालणार नाहीये. कदाचित आपण पाहतो तसा प्रयत्न शिरवली संघ करते. परंतु आता येणारे 7 बॉल 6 बॉल आहेत आणि आता 28 धावांची गरज आहे.
शेवटच्या अंतिम षटकात ज्या 34 धावा आल्या ना रोहन, कुठेतरी आपण पाहतो आता त्याच धावा परत घ्यायचेत. 6 बॉल 28 ची गरज. जबळ जबळ 5 षटकार इथून मात्र मारावे लागणार आहेत. आणि आता तेच 5 षटकार शिरवली संघाच्या शेवटच्या गोलंदाजाला अर्थातच निवृत्तीला ते आठवत असेल. चला सामना स्पीडअप करा विनंती राहील. टीम भोकरपाडा, जीवन 11 हनुमान भोकरपाडा जो पनवेल तालुक्यातील संघ. हा रसायनी बेल्ट जवळ असणार हा संघ. 6 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. चला मॅच लगेच या ठिकाणी स्पीडअप करा, कारण फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ तुम्ही घेतात, लक्षात असू द्या. 6 बॉल 28 ची गरज. पहिला बॉल यावेळेस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, सुंदर सेल त्या ठिकाणी टिपला जाईल आणि फलंदाज होईल फेल. आणखी एक धक्का. नक्की आपण पाहतो डीजे MS आणि निलेश असल्यानंतर काय प्रश्नच नाहीये. सातत्याने आमच्या आवाजाची काळजी. त्यानंतर कवाली गोरेगावला आल्यानंतर आपण पाहतोय, ऐकल्यानंतर कुठेतरी थोडंसं मन हलकं होतं. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिलेला. ऑलरेडी पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली मंदारला, त्यानंतर डॉट बॉल आला आणि आता विजयासाठी जवळ जवळ 28 धावांची गरज असणार आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि आता फलंदाज ठिकाणी साला बाद कॉट बिहाइंड. सहा वाजता रिपोर्टिंग आणि 6 वाजता जायचं. चला 3 बॉल शिल्लक आहेत आता. औपचारिकता आहे या मॅचची. ओ या दरम्यान व्हाईट बॉल भरपूर दूर टाकण्यात आला आणि आता अगदी गोलंदाज मंदार या ठिकाणी आपण पाहतोय सांगतात ऑफिशियलला की आम्ही बरोबर आहोत, परंतु पंच हेच सांगतायत की तुम्ही नाही आम्ही बरोबर आहोत. ओ या दरम्यान आता नक्कीच निरंजन सावंत सर देखील सांगतात की आता लीगल बॉल आहे. फायर डिलिव्हरी
डॉट बॉल आणि आता धावसंख्या बलकापती स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन बैलमारे यांच्याकडून आपण पाहतो आधी पाटीलच्या 5 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऑलरेडी आमचे मुझम्मिल बाबा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि जे आता आम्ही त्यांच्या टुबल तमानकडे देणार आहोत. लक्षात असू द्या, कारण असे बरेच वेळा काही चित्र पाहिलेले आहेत. कदाचित कॉमेंट बॉक्स मधून कधी 100, 200, 500 रुपये सुद्धा कुठे जर गायब झाले तर ते नाव फक्त आणि फक्त समालोचकांवरती येत असं. ओ या दरम्यान आपण पाहतो शेवट गोड केलाय विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता पहिल्यांदाच बदलापूर नगरीमध्ये येऊन आपली दहशत